स्क्रीन दिसते का? हा, तर मित्र हो, आता ज्यावेळेस तुम्ही कुठेही ज्यावेळेस तुमच्या सीसी ॲपला जाणार आहात, तर सीसी ॲपला जाताना तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या मोबाईलमध्ये नया प्रपत्र इंग्लिशमध्ये जर घ्याल तुम्ही तर न्यू प्रोफार्मा म्हणून येतंय, तर तुम्हाला पहिल्यांदा नया प्रपत्र वर सिलेक्ट करायचं आहे. नया प्रपत्र केलं की तुम्हाला नवीन फॉर्म येतो, न्यू फॉर्म म्हणतात त्याला, बरोबर आहे. आता पहा, तुम्हाला दिसत असेल नवीन फॉर्म. तर आता ह्या नवीन फॉर्म मध्ये आपण फील्ड अवलोकन और अनुमान इथे जाणार आहोत. पहा, बाय डिफॉल्ट आता सुरुवातीला जो आलेला आहे तो प्रयोगाचा क्रमांक आहे. आपण जो प्रयोग करणार आहोत तो क्रमांक आहे. तर त्यानंतर राज्य बाय डिफॉल्ट महाराष्ट्र आहे. योजना PMFBY, कारण ते आपण ॲपच PMFBY चे. मोसम खरीप म्हणजे सीझन खरीप आहे. वर्ष 2020 आहे. आता औरंगाबाद जिल्ह्यातला असल्यामुळं हे मोबाईल म्हणजे ॲपवर आपण औरंगाबाद जिल्हा हे केला असल्यामुळे तिथं डिस्ट्रिक्टचं नाव औरंगाबाद आलेलं आहे. आता फसल का नाम, समजा आता तुम्ही कापूस पिकाचा प्रयोग करणार आहात, तर इथे तुम्हाला फसल का नाम हे करायचं आहे, निवडायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला समजा आता कापूस आहे, आता कापूस हे मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर हे पहा, बहुतांश म्हणजे आता 10-15 जणांच्या माझ्याकडे कंप्लेन आल्या, साहेब आम्ही पाहिलं की आता आम्हाला दुसरी वेचणी करायची, तर दुसऱ्या वेचणीचं काय होईल. तुम्ही पहा, कापूस घेतल्या खाली काय आलंय, पिकिंग की संख्या, म्हणजे पहा कमीत कमी 3 पिकिंग ह्या कंपल्सरी आहेत. त्यामुळं आपण एक साधारणतः 5 संख्या मी निवडतो. म्हणजे बागायत क्षेत्रामध्ये, बागायतला औरंगाबादमध्ये विमा नाही, विमा आहे किंवा नाही याच्यापेक्षा आपल्याला काय यील्ड येणार आहे. यील्ड वाढून आलं तर उंबरठा उत्पन्नामध्ये आपल्याला त्याचा फायदा आहे. कारण पीक विमा ठरवताना तुम्हाला माहिती की ठरलेलं असतं, उंबरठा उत्पन्न वजा सरासरी उत्पन्न भागिले उंबरठा उत्पन्न गुणवले विमा संरक्षित रक्कम, या सूत्रानुसार आपल्याला विमा भेटतो. आता प्रॉब्लेम महत्वाचा असा होतो की आपल्याकडे उंबरठा उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे. आता जर समजा जर चांगला सीझन असेल आणि खरंच आपलं चांगलं उत्पन्न आलेलं असेल, तर ते चांगलं उत्पन्नच रेकॉर्ड व्हायला पाहिजे. कारण उंबरठा उत्पन्न म्हणजे तुम्हाला माहिती, मागील 7 वर्षातील दुष्काळी 2 वर्षे किंवा कमी उत्पन्नाचे 2 वर्ष उगळता 5 वर्षाच्या उत्पन्नाची सरासरी गुणवले काय आहे, तर तुमचा जो हे जोखीम स्तर दिलेला असतो तो जोखीम स्तर आहे. यानुसार तुमचं उंबरठा उत्पन्न ठरतं. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर करमाड महसूल मंडळ आहे, आणि करमाड महसूल मंडळाचं समजा आपण गेल्या 7 वर्षातील चांगल्या 5 वर्षाची कापसाची सरासरी काढली आणि ते जर उत्पन्न 12 क्विंटल आलं सरासरी 5 वर्षाची, आता जोखीम स्तर हा 70% आहे. म्हणजेच 12×84 म्हणजे 840 किलो हे त्याचं उंबरठा उत्पन्न आहे. आणि या उंबरठा उत्पन्नापेक्षा जर तुमचं सरासरी उत्पन्न म्हणजे महसूल मंडळ युनिट असेल तर 12 प्रयोग असते, तर 12 प्रयोगाची सरासरी जर याच्यानुसार जर कमी आली 840 पेक्षा, तर जी कमी आली तेवढ्याचा फरक हाच तुम्हाला विमा भेटतो. बहुतांश वेळेस बातम्या येतात पहा, म्हणजे हे मुद्दाम मी सांगतोय की तुम्ही म्हणताल की आपलं हे चालू होतं नाही का, तर बातम्या येतात विमा भरला 800 रुपये आणि मिळाले 115 रुपये. अहो हे सुद्धा गाडीच्या विम्यासारखे, तुम्ही गाडी घेऊन निघता, गाडीचा ऍक्सिडेंट होतो, विमा तर 60,000चा काढलेला असतो तुम्ही गाडीचा, पण ज्यावेळेस विमा कंपनी त्याचं व्हॅल्युएशन करते त्यावेळेस ती सांगते या मडगाडला विमा नव्हता, याला विमा नव्हता, किंवा तुमची टाकी चिमटी झाली ती इन्शुरन्स मध्ये होती एवढी, आणि आपण गाडी नीट करायची म्हणलं तर खर्च येतो समजा 25,000 रुपये आणि विमा कंपनी देत तुम्हाला 17,000 रुपये. सेम हे तसंच आहे. तुमच्या उंबरठा उत्पन्नातला आणि सरासरी उत्पन्नातला जो फरक असेल ते
तेवढाच तुम्हाला विमा भेटतो. तर आता आपण कॉटनच्या पिकिंगची संख्या सिलेक्ट केलेली आहे 5. त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल. आता आपण ज्या गावात प्रयोग करणार आहोत त्याचं रेव्हेन्यू सर्कल काय आहे. आता मी रेव्हेन्यू सर्कल समजा सिलेक्ट करतोय वरुड काजी. आता पहा, हे वरुड काजी मी मुद्दाम सिलेक्ट केलंय. औरंगाबाद मध्ये जे लोक आहेत त्यांचं कसं आहे, पूर्वी ते हर्सुल म्हणून सर्कल होतं. हर्सुल सर्कलातलं हर्सुल हे गाव जे आहे हे ऍक्च्युअली आता उस्मानपुरा महसूल मंडळात आलेलं आहे. आणि बाकीचे जे गाव, उरलेले जे गाव होते ते वरुड काजी महसूल मंडळात गेलेले आहेत. जे कोणी वरुड काजीमध्ये, आता मी ग्रामपंचायत सिलेक्ट करतोय औरंगाबाद MNC, एक उदाहरण म्हणून हे चालू आहे आपलं, कारण हा प्रयोग मला शेवटी नंतर डिलीट करावाच लागणार आहे. तर मी याच्यामधलं पुन्हा एक विलेज सिलेक्ट करतोय ब्रिजवाडी. आता मी हे का सिलेक्ट करतोय, कारण या गावात बहुतांश ठिकाणी माझे प्रयोग नाही आहेत, हे शहरी इलाक्यात असल्यामुळं जर कोणाचा प्रयोग असेल तर मी ते डिलीट करेल, त्यानं चिंता करू नये. मी गट नंबर टाकला, समजा गट नंबर टाकलाय मी 8. आता जे मी निवडलेलं आहे त्याचं क्षेत्रफळ किती, मी इथं हेक्टर मध्ये सिलेक्ट केलंय. तर आता मला इथं टाकताना समजा त्या शेताचं क्षेत्रफळ आहे 0.42 आर, म्हणजेच 42 गुंठे ते क्षेत्र आहे. त्यानंतर 42 गुंठ्यामध्ये मी त्या शेताची लांबी टाकलेली आहे 70 आणि रुंदी टाकलेली आहे 7×42 म्हणजे 60. तुम्ही, मी ही टाकतोय म्हणून तुम्ही टाकू नका, तुम्हाला ऍक्च्युअली तिथे मोजायची आहे शेताची लांबी किती, शेताची रुंदी किती आहे तुमच्या, ते तुम्हाला मोजायचे. जे येत असेल तेच तुम्हाला टाकायचं आहे. किसान वर्तमान म्हणजे तो आहे का नाही, आहेच. शेतकऱ्याचं नाव समजा मी हे टाकतोय अरे पटेल. आता शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, टाकलाय. आधार नंबर तसा कंपल्सरी नाहीये, पण माहिती असला तर टाकणं चांगली गोष्ट आहे. आता हा फॉर्म नंबर 1 भरत आहे. फसल कटाई की कोणती तारीख असेल, आपण जसं टाकतो तक्ता क्रमांक 1 मध्ये की अंदाजे तारीख, तर आपण आज समजा हे मी आजच्याच दिवशी समजा प्रयोग क्रमांक 1 आणि प्रयोग क्रमांक 2 करतोय असं गृहीत धरू, आणि मी ती तारीख टाकतोय 15. आता तुम्ही पाहिलं असेल CC प्लॉट सिलेक्शन मेथड. आता रॅन्डम नंबरनं तुम्ही तो प्लॉट निवडलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रॅन्डम नंबर हे टाकायचा आहे. आता तुम्ही हा प्रयोग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास किंवा तुमच्या कार्यालयास कळवलेला आहे का, तर हा म्हणायचं. को ऑब्झर्व्हरचं नाव येईल. आता मी ऑफिस मध्ये बसलेला आहे, त्यामुळे मी आता इथं चित्र अपलोड करतोय. तुम्हाला तुमच्या तिथल्या त्या प्लॉटचं चित्र अपलोड करायचं आहे. तुम्हाला लॅटलॉन येतील. लॅटलॉन आल्यानंतर हे बघा अॅक्युरेसी ते म्हणतोय आता 104 मीटर. ही जोपर्यंत 20 मीटरच्या आत येत नाही तोपर्यंत तुमचा फोटो अपलोड होत नाही.
कारण तुम्ही ज्यावेळेस फोटो घ्याल त्यावेळेस ती ॲक्युरेसी 20 मीटरच्या आत येणे फार आवश्यक आहे. क्लिक कर, आता है क्या देख फोटो. मी थोडस याच्यासाठी चेंज करतोय की मी उस्मानपुरा महसूल मंडळात बसलेलो आहे, त्यामुळे मी मंडळ उस्मानपुरा घेतो. ॲक्युरेसीला प्रॉब्लेम तो येतोय. त्यामुळं मी आता उस्मानपुरा गाव, उस्मानपुरात सगळं घेत आहे. गट नंबर वगैरे तेच ठेवलेलं आहे. पहा, एक तुमच्या लक्षात येत असेल की आपण जर चुकीच्या ठिकाणी चूक निवडली तर प्रॉब्लेम येतो. त्यामुळं आपल्याला आपलं ते व्हिलेजचं लोकेशन, लॅटलॉन ह्या जास्त महत्वाच्या आहेत. ते कुठं आहे हेही महत्वाचं आहे. 72 जोपर्यंत ॲक्युरेसी 20 मीटरच्या आत येत नाही तोपर्यंत तुमचा फोटो निघत नाही. हो गिरधर साहेब, मीटिंग काय नाही अटेंड, रबीची मीटिंग चालू आहे ना. हे बघा, आता मी तो फोटो काढलाय. ओके करते. झालं का फोटो? आता बघा, मी हा फोटो काढलेला आहे. तुम्हाला 20 मीटरच्या आत ॲक्युरेसी आणून फोटो काढायचा. कारण काय होतंय की मी रूम मध्ये असल्यामुळे ॲक्युरेसीला मला प्रॉब्लेम आहे. शेतामध्ये 20च्या जागी 50 पर्यंत चालेल, पण आपला प्रयोग ॲक्युरेट होण्यासाठी आपल्याला ते करणं भाग आहे. चला आगे. आता पहा, माझा प्रयोग क्रमांक 1 पूर्ण झालेला आहे. आता मला प्रयोग क्रमांक 2 करायचा आहे. हे प्रयोग क्रमांक 1 चा फॉर्म नंबर 2 भरायचा आहे. म्हणजे हे झाली आपली प्रायमरी माहिती. आता मला कापूस वेचणीला गेलोय आणि मला आता तिथे कापूस वेचणी करायची आहे. त्याच्यासाठी मला पहा, आता फॉर्म 2 घेतला आहे मी. भाग 2 दिसलं, सीसी फील्ड चेन और छबिया, म्हणजे तुम्हाला तिथले प्लॉट साईज. आता सांगा, कापूस जो आहे त्याची प्लॉट साईज तुम्ही जर स्क्वेअर मीटर निवडलं तर 20x10 प्रयोग आहे, त्यामुळे ती 200 स्क्वेअर मीटर असेल. जर तुम्ही हेक्टर आधी निवडलेला असेल तर तुम्हाला ती 0.02 बरोबर आहे हे निवडावं लागेल स्क्वेअर मीटर मध्ये. सीसी क्षेत्र का आकार पहा, आपला आयताकार आहे, चौकोन नाही. 10x10चा प्लॉट म्हणजे चौकोन असतो, म्हणून हा आकार इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फील्डची लंबाई मग आपण टाकली, म्हणजे शेत त्याच्याकडे 42 गुंठे जमीन आहे, म्हणून त्याची लांबी आहे 70, रुंदी आहे 60. आता तुम्ही जो
रॅन्डम नंबर जो आहे तुम्हाला म्हणजे दिलेले असते बघा, स्तंभ असतात 11 आणि रांगा असतात 30, त्याच्यामधनं तुम्हाला ती निवडावं लागत असतं यादृच्छिक संख्या. आता तुम्ही पाहता कॉटनचा प्रयोग करताना आपण पहिल्यांदा रांगा मोजतो. सपोज तुम्ही लांबीच्या दिशेने रांगा मोजणार आहेत की रुंदीच्या दिशेने, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण लांबीच्या दिशेने मोजताल आणि 1 मीटर बाय 1 मीटरचं जर हे असेल तर 70 रांगा मावतील. जर तुम्ही रुंदीच्या दिशेने मोजणार असाल, 60 मीटर रुंदी आहे आणि त्या दिशेने रांगा मोजणार असाल तर 60च रांगा मावतील. कापसाच्या प्रयोगामध्ये तुम्हाला विचारलं असतं शेतातील एकूण रांगा, मग तुम्ही जर लांबीच्या दिशेने मोजले असतील तर तुम्ही 70 म्हणू शकता, रुंदीच्या दिशेने मोजले असतील तर 60 म्हणू शकता. 70 रांगा जर असतील तर त्याची लांबी मात्र किती असणार आहे? 60 असणार आहे. पण रांगा जर 60 असतील तर त्याची लांबी किती असणार आहे? 70 असणार आहे. आता समजा तुम्ही रुंदीच्या लांबीच्या दिशेने रांगा मोजल्यात, रांगा आहेत एकूण 70 रांगेला त्यानं म्हणलेलं असतं, तुम्ही जर तुमच्या समोर तक्ता असेल तर तुमच्या एक लक्षात येईल शेतातील मावणाऱ्या एकूण रांगा, शेतातील मुख्य पिकाच्या रांगा 70. पुन्हा विचारलं असतं 10 मीटर रुंदीमध्ये मावणाऱ्या रांगा. आता 1 मीटरचीच असल्यामुळं 10 रांगा होतील. पुन्हा दिलेलं असतं 10 वजा 1 म्हणजे 9. पुन्हा काय म्हणतो ते की एकूण रांगा वजा 10 मीटर रुंदीत मावणाऱ्या रांगा वजा 1 म्हणजे 70 वजा 9 किती राहिल्या? रांगा राहिल्या 61. आता ह्या 61 ला तुम्हाला रॅन्डम लावायचा आहे आणि 61 ला रॅन्डम लावायचा आहे. 2 अंक आहे, त्यामुळं तुम्हाला तुमचं जे रॅन्डम पुस्तक आहे त्याच्यामधल्या पान क्रमांक 4 वर प्लॉट निवडण्यासाठी म्हणून जे असतं, सुरुवातीला आपण फील्ड निवडलेलं आहेच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्लॉट निवडण्यासाठीच्या याच्यामध्ये तुम्ही गेले आणि तिथे तुम्ही 61 ला रॅन्डम पाहणार आहात. जर तुमचा समजा स्तंभ क्रमांक 4 रांग क्रमांक 5 याच्यामध्ये जर अंक असेल 07 तर तुम्हाला काय टाकायचं इथं? 07 वर म्हणजे स्तंभ क्रमांक 4 रांग क्रमांक 7 स्तंभ क्रमांक 4 रांग क्रमांक 5 अंक आहे 7 म्हणजे तुमची रांग कोणती सिलेक्ट झालेली? 7 नंबरची रँक सिलेक्ट झालेली आहे. ही जी तुमची रांग जी तुमची सिलेक्ट झालेली आहे त्या रांगेत तर तुमचा प्लॉट जो पडणार आहे तो रांग क्रमांक 7 याच्यावर पडणार आहे. आता ही जी रांग क्रमांक आहे 7, तुम्ही लांबीच्या दिशेने रांगा मोजलेल्या असल्यामुळे 70 रांगा भरल्यात. शेताची रुंदी तुमच्या 60 आहे तर तुमच्या रांगेची लांबी जास्तीत जास्त किती असेल? 60. येतंय लक्षात? आता ह्या 60 मधून, कारण तुमचा जो प्लॉट आहे तो प्लॉट आहे 20/10चा. तुमचा प्लॉट आहे 20/10चा म्हणून निवडलेल्या रांगेच्या लांबीतून तुम्हाला 20 वजा करावे लागणार आहे. आता तुमची जी रांग होती रांग क्रमांक 7 त्या रांगेची लांबी जी तुमची समजा त्या रांगेची लांबी 58 मीटर. शेताचं कसं असतं, कोस असतो, कुठे कमी असतं कुठे जास्त असतं, तर त्या रांगेची लांबी होती तुमची 58 मीटर. 58 वजा 20 तुम्ही केले, खाली राहिले 48.
आता 48 ला तुम्हाला रॅन्डम पाहायचा आहे. आता बघा, मग तुम्ही स्तंभ क्रमांक 4 रांग क्रमांक 5 मध्ये तुम्ही होतात आणि तुमचा आकडा 07 आला होता. त्याच्या पुढे तुम्हाला जायचं आहे. त्याच्या पुढे तुम्ही गेल्यानंतर समजा तुम्हाला स्तंभ क्रमांक 4 रांग क्रमांक 8 याच्यावर जर 29 हा आकडा दिसला, म्हणजे 48 पेक्षा जो लहान आकडा आहे तो तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे समजा आकडा आहे 29. आता तुम्हाला सर्वांना माहिती, आपला प्लॉट हा नैऋत्य दिशेपासून असतो. नैऋत्य दिशा म्हणजे ही दक्षिण आणि पश्चिम याच्यामधील दिशा असते. म्हणून तुमचा 0 जो आहे तो तुमच्या शेताच्या नैऋत्य कोपऱ्याला असेल. त्या तिथून तुम्हाला किती वर जायचं आहे? प्लॉट 29 वर करणार आहे. म्हणून तुम्हाला रांग क्रमांक 7 मध्ये 29 पर्यंत पुढे चालायचं आहे. तुम्ही 29 पर्यंत पुढे गेल्यानंतर तुम्हाला पहिली खुंटी तिथे ठोकायची आहे. तुम्ही एकदा तिथे खुंटी ठोकली की तिथून पुढे सरळ त्याच रांगेत, म्हणजे रांग क्रमांक 7 तुमची सिलेक्ट झालेली आहे, म्हणजे रांग क्रमांक 6 आणि 7च्या मध्ये तुमची ती 29व्या मीटरला ती खुंटी ठोकल्या जाईल. त्यानंतर पुढे तुम्हाला 20 मीटर जायचं आहे. 20 मीटरवर म्हणजे 29 आणि 20 49. 49 वर तुम्ही गेले, दुसरी खुंटी तिथे तुम्ही ठोकलेली आहे. आता हा आपण 20 का वजा केले तुम्हाला लक्षात आलं का? आपला प्लॉट हा शेताच्या बाहेर जाऊ नये. म्हणजे समजा तुमचा प्लॉट 48 वर समजा तुमचा रॅन्डम अंक आला असता, हे हा सॉरी 38 वर तुमचा रॅन्डम अंक आला असता. शेताची लांबी तुमच्या 60 म्हणजे 58 होती. 58 मधून 20 वजा केले 38 आलेले होते. तर त्या 38 वर जरी तुमचा आला असता तरी 38 आणि 20 58 तुमचा प्लॉट हा शेताच्या बाहेर गेला नसता. आणि आता तुम्हाला ज्या वेळेस रुंदीच्या बाजूने जायचे, आता तुम्हाला रुंदी 10 मीटर मोजायची गरज नाही. कारण तुम्ही 10 मीटर रुंदीमध्ये मावणाऱ्या रांगा ह्या तुम्ही काढलेल्या आहेत. 10 वजा 1, कारण कसं आपण 6 आणि 7च्या मध्ये खुंटी ठोकली म्हणून वजा 1. म्हणून तुम्हाला 6व्या रांगेपासून पुढे 10 रांगा म्हणजे 9 रांगा मोजायच्यात. आणि दुसरी खुंटी म्हणजे 16 आणि 17च्या मध्ये तुमची दुसरी खुंटी येईल. पहिल्या खुंटीच्या 29च्या बरोबर. तिथून पुढे 20 मीटर जायचं आहे. 20 मीटर वर गेले तुम्ही की दुसरी खुंटी म्हणजे तुमच्या त्या 49 ला येईल. आता ह्या 4 बाजू मधलं तुम्हाला उत्पन्न रेकॉर्ड करायचे. पण त्याच्या आधी आपण ऍप मध्ये पहा जमिनीचा प्रकार. आता कापूस लावलाय, जनरली लोक काय करतात, लो टाकतात. तुम्ही सांगा, आपण कृषी विभागाचे आहोत, आपण कृषी विभाग मध्ये लो जमिनीवर आपण कधी कापूस पेरायचा सल्ला देतो का? त्यामुळं मीडियम किंवा अप म्हणा. त्यानंतर बुवाई की तारीख याच्यानुसार तुम्हाला तारीख टाकावी लागेल. ह्या इथे कॅलेंडर दिलेले. कापसाची पेरणी साधारणतः यावेळेस पाऊस चांगला होता, त्याच्यामुळं साधारणतः किती झाली हे तुम्ही शेतकऱ्याला विचारायचे. म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही. समजा 17 जूनला त्याची पेरणी झालेली आहे, मी बुवाईची तारीख टाकली म्हणजे पेरणीची तारीख 17/6, म्हणजे बुवाईचा समय आर्ली, नॉर्मल, लेट आहे का? नॉर्मल आहे, म्हणजे जून मध्ये पेरणी करतो. आता कटाईची तारीख आपण 15/10 टाकलेली, आपण आज 15/10 वर आहोत. आता आपल्याला इथे पहिल्यांदा फोटो घ्यायचा आहे.
तुमचं जे 20x10 निवडलेलं क्षेत्र आहे त्याचा फोटो इथे घ्यायचा आहे. कळालं? आहे का? 23 मीटरवर यायला पाहिजे, कारण 29 आहे ना आपले. आता मी फोटो घेतलेला आहे, म्हणजे माझं जे क्षेत्र होतं 20x10 त्या क्षेत्राचा मी फोटो घेतलेला आहे. दोन्ही फोटो मी घेतलेले आहेत. आणि याला आता मी सुरक्षित म्हणलं. पहा, त्यानं सांगितलं क्षेत्र काही चेक करे. चित्र अपलोड झालं. आता आपला फोटो बघा, हे झालेला आहे, अपलोड झालेला आहे. आता तुम्हाला जायचं आहे त्याच्या खालच्या ऑप्शन मध्ये. खालचा ऑप्शन सीसी क्षेत्र विशिष्टता और क्षेत्र छबिया, म्हणजे फोटो, म्हणजे त्याचे हे द्यायचे आपल्याला. आता कापूस आहे, सगळ्यांकडे कुठला कापूस असतो? हायब्रिड असतो. आपल्याकडे हाय यील्डिंग व्हरायटी नाही आहे जनरली जिल्ह्यामध्ये. आता बीज का किस्म और नाम, म्हणजे कुठलं बीज होतं. समजा मी एक व्हरायटी टाकतो, जी शेतकऱ्याची व्हरायटी असेल ती टाका. मी समजा अजित 33 टाकतोय किंवा अजित 11. तुमच्याकडे जी असेल ती तिथं 155 व्हरायटी टाकली. त्यानंतर मी याला पुन्हा सुरक्षित केलं. आता वजन विशिष्टता म्हणजे तुम्हाला तिथे वजन टाकायचं आहे. हे पहा, आपण वजन टाकताना आपण कुठलं युनिट निवडतोय, किलोग्रॅम निवडतोय की ग्राम निवडतोय हे पाहायचंय. बरेच जण काय करतात, किलोग्रॅम युनिट निवडतात आणि टाकताना आकडा टाकतात 2200. आता 2200 किलोग्राम कधी असतं का? एक तर 2200 ग्राम असेल. जर तुम्ही किलोग्राम सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला किलोमध्ये, समजा 2200 असेल तर 2.200 म्हणावं लागेल. आता समजा मी किलोग्राम सिलेक्ट केले तर, आणि माझा कापूस निघालाय पहिल्या वेचणीचा 8.300 ग्राम. आता सुके वजन की तिथी, हे बघा, कापसामध्ये आपला कुठलाही ड्रायेज रेशो नाही, म्हणून त्याच दिवशीची तीच तिथी मी हे करतोय. त्यानंतर जर ज्या प्रयोगामध्ये, म्हणजे समजा तुमच्याकडे रबीमध्ये गहू असेल
किंवा खरीपातली तूर असेल, मूग असेल वगैरे, तर यांना आपण तुमच्या तक्त्यावर किंवा तुमच्याकडे जे तालुक्याला आम्ही सीट पाठवलं असतं त्याच्यावर डी म्हणून लिहून दिलेलं असतं. डीचा अर्थ हे प्रयोग ड्राईंग साठी आहे. म्हणजे यांचं काय करायचं असतं, तुम्हाला तुमच्याकडे जर वजन जे निघालेलं आहे त्यातील 5 किलो वजन हे एका पिशवीत घ्यायचं असतं. म्हणजे धान्याचं वजन 5 किलो, पिशवीचं वजन 100 ग्राम, 200 ग्राम, काय बरं समजा 200 ग्राम आहे, 5 200, आणि ती पिशवी तशीच बांधून ठेवायची असते. त्यानंतर पहिल्या दिवसानंतर 4 दिवसानं, 3 दिवसानं, 5 दिवसानं तुम्हाला तिचं वजन घ्यायचं असतंय. 5 200 वरून समजा पहिल्या 4 दिवसानंतर ते आलं 4950. त्यानंतर पुन्हा अजून 2 दिवसानंतर वजन घ्यायला गेले, त्यानंतर ते वजन आलं 4750. त्याच्यानंतर पुन्हा वजन घ्यायला गेले, ते वजन आलं 4600. पुन्हा वजन घेतलं 4600 आलं, तर आपण समजायचं की यापेक्षा जास्त मॉइश्चर कमी होत नाही. आणि 4600 वजा पिशवीचं वजन 200 ग्राम, म्हणजेच तुमच्या धान्याचं वजन किती, 4400. 5 किलो घेतलं होतं त्यातनं 4400 झालं, म्हणजेच किती वजन कमी झालं तुमचं, 600 ग्राम. म्हणजेच तुमचा मॉइश्चर किती होतं हे तुमच्या लक्षात येईल. मग ते तुम्ही घेतलेलं कुठं हे काय सुकवायला ठेवलं होतं हे विचारलेलं असतं तिनं त्या याच्यामध्ये. तर शेतातच जनरली आपण काय घरी घेऊन जात नाही, शेतातच म्हणजे त्या शेतकऱ्याच्या आसपास कोठ्यात वगैरे सुका म्हणजे हे झालं का वाळलं का वाळलं, सुखाई अनुपात. आता आपण कापसामध्ये जे काय आपलं वजन आलं होतं 8.200 टाकणार आहोत. किती, 8.200 होत. विमा प्रतिनिधी हजर होता का नाही, विमा प्रतिनिधी हजर नसेल तर प्रयोग शेतकऱ्याला रिक्वेस्ट करून लांबवायचा 1 दिवस. त्याला कळवूनही तो नाही आला तर त्याची कंप्लेन द्यायची तालुका कृषी अधिकाऱ्याकडं किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडं ही तक्रार द्यायची की सांगूनही विमा प्रतिनिधी येत नाही. आता प्रमाणीकरण संख्या काय असतं की हे तो विमा कंपनी प्रतिनिधी त्याच्याकडे येते, नसेल तर आता समजा मी इथे 1 2 3 टाकतोय, विमा एजंटचं नाव, आता एक घेगडे म्हणून आहेत माझ्या ओळखीचे, मी त्यांचं नाव टाकतो इथं घेगडे, जे असेल ते त्यांचा फोन नंबर, एक त्याच्याकडनं त्याचा नंबर घ्यायचा. हा नंबर टाकला, सुखा वजन किलोग्राम. आता इथं पहा तुम्हाला विचारलेलं आहे पुढची एखादी वेचणी होणार आहे का, बघा त्याने विचारलेलं आहे तुम्हाला. जर म्हणजे आपण 5 वेचण्या हे केल्यात म्हणून आगे की पिकिंग की संभावना खो, आणि पुढच्या पिकिंगचं घेत चालायचं आहे. हे झाले तुमचे वेइंग ऑपरेशन. सुखे वजन, थांब, सुखा वजन सर काही नाही. आता झालं ना. कुठलंही फील्ड तुमचं भरायचं राहिलं, कारण कापसाला ड्राय रेशो नाही मी सांगितलं तुम्हाला, पण मी तिथं नाहीवर हे करायचं विसरलो, तर ते हे होईन गेलेलं होतं.
आता तुम्ही जे वजन घेणार आहात त्याचा फोटो काढायचा आहे 8,200. तुमच्या त्या खात्यावरच्या 8.200 हा आकडा तुमच्या या फोटोत आला पाहिजे. काढ कुठलाही फोटो, आपल्याजवळ वजन नाही. वजन विशिष्टच झालं. आता पहा पुन्हा ते काय येते, कारण आपल्या मल्टिपल पिकिंग आहेत. पहिली पिकिंग झाली, दुसरी पिकिंग ज्यावेळेस तुम्ही करताल पुन्हा हाच प्रयोग क्रमांक निवडायचा आहे तुम्हाला आणि पुढे चालवायचा आहे. तुम्ही इथे प्रयोग तुमचा निवडला की पुढे माझ्याकडे तो दिसतो. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला दिसेल चुना 2 म्हणजे दुसरी वेचणी. दुसरी वेचणी अशाच पद्धतीने भरायची. तिसरी वेचणी भरायची. आपल्याला कंपल्सरी 3 वेचण्या आहेत. चौथी 5वी होत असली तर भरायची आहे, नसेल तर काही अडचण नाही. म्हणजे 0-0 करून तुम्ही हे करू शकतात, पण मिनिमम 3 वेचण्या पहिल्या प्रयोगात तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. तर सीसी ऍप वर प्रयोग कसा नोंदवायचा हे आता आपण पाहिलेलं आहे. या बाबतीत कोणाला काही अडचणी असतील तर सांगा, आपण त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. हॅलो. हा हा नमस्कार सर. हा बोला. मानवतून बोलतो सर, कृषी साहेब. हा तर ते रॅन्डम जे टाकायचं असतं आपल्याला पिकअप तक्त्यामध्ये, हा तर ते 2च कॉलम असतात त्याच्यात. तर ते स्तंभ नंबर एकात टाकायचा आणि रांग नंबर एकात टाकायचं असतं का? नाही, काय असतं, पहिला असतो लांबीचा आणि दुसरा असतो रुंदीचा. म्हणजे मी 07 का टाकला, माझी 7व्या क्रमांकाची रांग सिलेक्ट झाली होती ना. जो अंक आलाय तुमचा, रॅन्डम अंक जो आलाय, तुम्हाला तिथं स्तंभ नंबरही टाकायचा नाही आणि रांग नंबरही टाकायचा नाही. तुम्हाला तिथं टाकायचा आहे जो अंक सिलेक्ट झालाय तुमचा तो टाकायचा आहे. पण 2 असतात ना सर तिथं जागा, तर एक हो रिकामी ना, राहते. जागा ज्या 2 असतात, तुम्ही काय केलं, तुम्ही पाहिलं रांग नंबर 7 आणि किती किती ह्याच्यावर झाला तो 29 नंबरवर, म्हणजे 29व्या मीटरला. म्हणून मी इकडे 07 आणि इकडे 29 टाकला. हे टाकायचं आहे तुम्हाला. ओके, थँक्यू. कुणाला काही या प्रश्न असतील समजा या विषयावर तर विचारा साहेब सरांना. फक्त सीसी ऍप मध्ये अडचण आली म्हणून प्रयोग झाला नाही असं होता कामा नये. म्हणजे समजा औरंगाबादवाल्यांनी कधीही मला फोन लावला तरी त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केले जातील, पण आपला प्रयोग हा ऍप मध्ये होणं आवश्यक आहे. हॅलो. हा हॅलो, आवाज आला का सर? हॅलो. हा बोला ना सर, ॲपमध्ये एडिटचं एक ऑप्शन असतं पाहिजे. समजा नजर चुकीने समजा नाही हे झालं तर नंतर करेक्शन करायचं का हे पाहिजे. हे बघा, जर तसं काही नजर चुकीनं झालं असेल, हे जेव्हा तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येईल. काय असतं की तुमचे हे झालेले सगळे प्रयोग आहेत ते जिल्हाचा जो ऍडमिन आहे त्याला ते अप्रूव्ह करावे लागतात. अप्रूव्ह चुकीचं होऊ नये याच्या आधी तुम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात गेले आणि तिथला जो सांख्यिकीचं काम पाहणारा माणूस आहे त्याला जर तुम्ही सांगितलं की नजर चुकीनं, आता माझ्याकडे सिल्लोडचं एक आलेलं आहे, त्याचं असंच मी जसं तुम्हाला सांगितलं 5,200 किलोग्रॅम उत्पन्न झालेलं आहे. आता त्यांना मला कळवलेलं आहे, तर माझ्या लगेच लक्षात आहे. मी ते अप्रूव्ह करताना त्याला बरोबर किलोग्रॅम म्हणजे कन्वर्ट करून घेईल. आम्हाला एडिटचं ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घेऊन मी तो प्रयोग 5.200 करून अप्रूव्ह करू शकतो.
पण ते लगेच नाही, लक्षात आम्ही आणून सबमिट देणं करण्याच्या आवश्यक. नाही सर, आमच्या लेवलला सबमिट करण्याच्या अगोदर काही झालं समजा चूक, तर नाही, मी ते फायदेच सबमिट असतं. झालं नाही, तुम्ही आणि सबमिट सर करायचं. फील्डवर कसं होतंय, नाही तुम्ही मोबाईल बॅटरी सबमिट कमी एक होते, एक प्रॉब्लेम राहतात, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो किंवा साहेब. 7चं बटन दाबतो 8चं बटन दाबतो. नाही, तुम्ही जर एखादा प्रयोग हा, बोला. सबमिट केल्यानंतरच सांगतोय मी, सबमिटच्या आधी तुम्हाला करता येतं ना हो. सबमिटच्या आधी तुम्हाला तिथले चेंजेस करता येतात. सबमिट झाल्यानंतरच सांगितलं मी तुम्हाला. समजा चुकीनं सबमिट झालाच तुमच्याकडनं एखादा प्रयोग आणि तुमच्या लक्षात आले की मी 5200 किलो उत्पन्न टाकलं, 5.200 टाकायच्या ऐवजी, तर ते तुम्ही ज्या कुठल्या जिल्ह्यात असाल त्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सांख्यिकीचे काम पाहणारे जे तंत्र अधिकारी त्यांना कळवायचं. आहे कोणाच्या काही अडचणी? अडचणी असतील तर प्रश्न विचारा, नाहीतर मग आपण नेक्स्ट पुढच्या विषयाकडे जाऊ. हॅलो. हा हा सर, आपण चांगली माहिती दिली आहे, पण जसं इतर ऍपचे आपल्याकडे पीपीटी असतात तसं या ऍपची पण पीपीटी तयार झाली आणि ती आम्हाला शेअर झाली तर चांगली माहिती मिळेल. नाही, पीपीटी तर तुम्हाला सांगू का, ऍक्च्युली मी हे पीपीटीतनं समजावून सांगणार होतो, पण मी लाईव्ह प्रयोग का घेतला त्याचं कारण सांगतो. पीपीटी मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, नुसतं तुम्हाला दाखवलं ना त्याच्यावरून म्हणजे असं फारसं लक्षात येत नाही. आणि तुम्ही समजा PMFBY एवढं जरी तुमच्या गुगल सर्च मध्ये टाकलं आणि तिथे सुद्धा ही पीपीटी आहे, म्हणजे तुम्हाला जी डेमो पीपीटी म्हणून नाही, ती PDF पीपीटी आहे, ती त्याच्यावरही आहे. आणि सर, ड्राय वेट संबंधी मग बाकी पिकांचं कसं घ्यायचं? हे बघा, ज्या पिकांना ड्रायवेट आहे त्या जिल्ह्यांचे ड्रायवेट कळवलेले आहेत. ड्रायवेट असणारा आता औरंगाबादमध्ये मक्का सुद्धा ड्रायज रेशो नाही, आणि फक्त बाजरी या पिकाला ड्रायज रेशो आहे 0.9412 हा ड्रायज रेशो आहे औरंगाबाद जिल्ह्यात. आता बाकी जिल्ह्यांचं मी नाही सांगू शकत, कारण त्या त्या जिल्ह्यात परिस्थिती वेगवेगळी असते, तिथं ड्रायज रेशो असेल नसेल माहित नाही. सोयाबीनला काही ठिकाणी आहे. थँक्यू. आता जर तुमचे काही प्रश्न नसतील तर सर्वांचे प्रयोग याच्यावर तर यायलाच पाहिजेत. पण आता दुसरं एक थोडस आता मी तुम्हाला आता शेअर करतो. आजच सध्या आपल्याकडे खूप मोठा पाऊस पडतोय. बोला. अमोल कृषी सहाय्यक. अमोल वाळुंजे, तुमचा आवाज येत नाही. हा बोला. हा सर, आता येतोय का? हा येतोय, बोला. हॅलो. हा बोला. सर, आता अतिवृष्टी पाऊस पडत असल्यामुळे पहिली वेचणी होऊ लागली. हॅलो. हा बोला ना. दुसऱ्या वेचणीला जर मग दुसऱ्या वेचणीला प्रॉब्लेम येऊ लागला, मग काय करावं? म्हणजे प्रॉब्लेम येऊ लागला म्हणजे कधीतरी होणारच आहे ना, लेट होईल. याच्यापेक्षा काय म्हणजे प्रॉब्लेम काय येणार? म्हणजे वेचणी होतच नाहीये. काय वेचणी जर होतच नसेल, पूर्ण काय हेच पडलेले आहे. आता एक वेचणी झाली आपली, दुसऱ्या वेचणीला तिथं कंपनी प्रतिनिधी आणि तुम्ही तिथे जाऊन तिथले फील्ड हे करून, म्हणजे तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे आता मुगात सुद्धा खूप ठिकाणी प्रॉब्लेम आलाय. बरोबर आहे की नाही? मूग म्हणजे मुगाचं उत्पन्न निघालं 3 किलो, पण ते एडिबल नाहीये किंवा चांगल्या क्वालिटीचं नाहीये. पण आपल्याला जे येईल ते उत्पन्न घ्यावं लागणार आहे. तो शासनाचा प्रश्न आहे. उत्पन्न निघालेलं चांगलं नव्हतं म्हणून काही दुसरी नुकसान भरपाई द्यायची, विमा द्यायचा वगैरे, तो शासनाचा प्रश्न आहे. पण आपल्याला तिथे जाऊन प्रयोग करून जे येईल ते उत्पन्न घ्यावं लागतं. धन्यवाद साहेब. नमस्कार सर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूरहून बोलतोय, मस्के. नमस्कार साहेब.
सर मला असं विचारायचं होतं, आपण जे अ आणि ब पद्धत वापरतो सर प्लॉट गट निवडण्यासाठी नंबर, तर त्यात समजा 200 पेक्षा जर असलं तो ब वापरतो, परंतु समजा ते एखाद्या गावात एकाच पिकाचं क्षेत्र जर 80% जर असेल, तर मग आपण डायरेक्ट घेऊ शकतो का त्याला रॅन्डम न लावता? नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, त्याच्यामध्ये ठरलेलं आहे 200 पेक्षा जास्त गट नंबर मध्ये त्या पिकाचा पेरा असणे. तुमच्या गावाचे 213 गट नंबर आहेत, म्हणून तुम्ही डायरेक्ट 200ची म्हणजे ब पद्धत लावून हे करताल तर ते चुकीचं आहे. 200 पेक्षा जास्त गट नंबर मध्ये त्या पिकाचा पेरा. सर हम्म. सर समजा आपण एकच पीक जर जास्त प्रमाणात जर असेल समजा 80%, तर डायरेक्ट नाही घेऊ शकत का? ते विचारायचं होतं मला. नाही, जो 200 पेक्षा जास्त गट असतील आणि तेच सगळ्या गटात पीक असेल तर तुम्ही ती पद्धत लावू शकता. पण जर तुमच्या गावामध्ये गट नंबर 35च आहेत आणि तुम्ही डायरेक्ट निवडताय तर ते चुकीचं आहे. आणि पण समजा 35 गट नंबर आहेत, पण तू पीक 80% त्यात असं नाही ना, 35ची यादी करायला फारसा वेळ लागत नाही सर मस्के साहेब. आणि कधी समजा 150 वगैरे असतील, मग जास्त जर क्षेत्र असेल तर असं. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की आपली जी निवड आहे ना ती योग्य पाहिजे. आता समजा गंगापूर तालुका असो, तुमच्याकडे मका आणि कापूस, तुमचं असं म्हणणं आहे सगळ्या गटांना ते आहे पीक, जास्त करून कापूस असतो. हा. आता तुम्ही मला एक सांगा, तुमच्या गावामध्ये 170 गट आहेत सर आणि तुम्हाला कापूस देताना मी म्हणलं असतं कापूस जिरायत, कापूस बागायत, बरोबर आहे. कापूस जिरायतचा निकष लावताना आपण जर अगदी थोडस उघड्या डोळ्यानं पाहिलं, म्हणजे ज्या शेतात विहीर आहे, ज्या शेतात शेततळ आहे, तो शेतकरी एक तरी पाणी देतो का नाही संरक्षित पाणी त्याला? हो तर देतो. आता मग तुम्हाला जिरायत निवडताना जर तुम्ही असं पाहिलं की खरंच हे जिरायत कापूस आहे, तुम्हाला माहिती का की जिरायत बागायत तुम्ही इरिगेटेड, अनइरिगेटेड आणि रेनफेड हे 3 प्रकार माहितीत ना तुम्हाला? जिरायत म्हणजे कम्प्लीट रेनफेड, म्हणजे जिथं फक्त पावसाच्या पाण्यावरच पीक येणार आहे तो जिरायत. जिथे तुम्ही शेततळ्याचं वगैरे पाणी देणार आहात तो अनइरिगेटेड. आणि इरिगेटेड म्हणजे तुम्ही त्याला कायम पाणी देणार आहात. त्याच्यामुळे जिरायतची निवडताना जर आपण हे जर अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने पाहून जर निवडले तर तुम्हाला सांगतो की बहुतांश प्रयोग हे आपल्याला जिरायत मध्ये आता कमी सापडत आहे. ठीक आहे. पण तुम्हाला यादी करणं भाग आहे. कापसाच्या प्लॉट मध्ये तुमच्या गावात 170 गट नंबर आहे आणि तुम्ही जर 2 निवडले तर ते चुकीचं ठरेल. सर राम गेगडे, पीक विमा प्रतिनिधी गंगापूर. बोला. पैठणहून गंगापूरला हल्ले, बोला. सर मला काय म्हणायचं होतं की आता समजा आपण स्तंभ रांग रॅन्डम निवडतो, त्याच्यामध्ये काय होतंय की फील्डवर कधी कधी अडचण अशी येते की आपण प्रत्येक वेळी काय होतं की प्रत्येक पिकाला एक पहिलाच रॅन्डम आणि पहिला स्तंभ वापरला जातोय. तर मला काय म्हणायचं, मागच्या वर्षी निवडलेले असे काही गुन्हा करता येतात का? प्रत्येक वेळी आपण नवीन घेऊ? एक सांगतो वेगळे, हे रॅन्डम पुस्तक जे दिलेलं असतं एखाद्या असिस्टंटला, त्याचं एक वैशिष्ट्य ठरलेलं असतं, त्यानं एका गावासाठी एकच रॅन्डम पुस्तक वापरावं. समजा त्यानं पहिल्या वर्षी 1 क्रमांकाच्या स्तंभाला जर खून केलेली असेल तर त्यानं पुढे पुढे जात राहायचे. समजा त्याचं पहिल्या वर्षी त्याचा 1 स्तंभ क्रमांक संपला, 2 संपला, 3 संपला, त्यानं तेच गाव कंटिन्यू ठेवून 4 स्तंभ क्रमांकाच्या पुढून, म्हणजे जिथे तुमचा शेवटचा आकडा आला, जसं मी तुम्हाला सांगितलं स्तंभ क्रमांक 4 रांग क्रमांक 9 मध्ये 29 आकडा मला सापडला, तर मला तिथून पुढे चालायचंय, 29च्या पुढे चालायचंय मला. बर. आणि आणि त्याची नोंद जिथं वापरला तिथं नोंद होणं अपेक्षित आहे का सर त्याच्यामध्ये, का हा रॅन्डम आपण कुठं वापरला? म्हणजे कुठं वापरला म्हणजे त्यानं काय करायचं असतं, ते असिस्टंट असो, ज्याच्याकडे कोणाकडे ग्रामसेवक असो, त्यानं ते जो स्तंभ नंबर आणि रांग नंबर आहे त्याच्या समोरचा जो आकडा आलाय त्याच्या खाली 2 अंकी असेल तर त्या 2 अंकाच्या खालीच खून करायची.
रेग मारायची, बरोबर. निळ्या शाईनं हा. असो लाल शाईनं असो, 3 अंकी असेल तर 3 अंकापर्यंत रेग मारायची आणि त्याच्या पुढे चालायचं असतं. प्रत्येक गावाला सेपरेट पुस्तक म्हणजे पुस्तक वापरावं लागतं. ठीक आहे सर, ठीक आहे सर. आहेत कोणाचे काही प्रश्न? आपण मला एक कळत नाही, आता आपण सर्वजण आहात, लाईव्ह आहात, पाहत आहात का हो? आता बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे, म्हणजे सोयाबीन काढून पडलेलं आहे, मका शेतात जवळपास पसरला गेलेला आहे. कोणाला अशी अडचण वाटत नाही का की या पावसामुळे नुकसान झाले आणि ह्या नुकसानीची माहिती विमा कंपनीपर्यंत 72 तासाच्या आत पोहोचणं आवश्यक आहे? तर यासाठी काय करावं लागेल असं कोणाच्या मनात येतंय का किंवा आलंय का? ही माहिती विमा कंपनीकडे पोहोचण्यासाठी आपल्याकडे एक मोबाईल ॲप आहे. काय 3 प्रकार आहेत माहिती पोहोचविण्याचे विमा कंपनीपर्यंत 72 तासाच्या आत. पहिला प्रकार आहे टोल फ्री नंबरवर तक्रार करणे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बहुतांश वेळेस टोल फ्री नंबर लागत नाही. दुसरा प्रकार आहे की त्यांनी सदरची माहिती जिथून विमा भरलाय, बँकेतून भरला असेल, बँकेला लेखी स्वरूपात देणे, त्या शेतकऱ्यानं सीएससी वर भरला असेल सीएससी ला देणे, किंवा तालुक्याचा जो विमा प्रतिनिधी आहे त्याच्याकडे ही माहिती देणे विदिन 70 to 48 आवर्स, म्हणजे 48 to 72 आवर्स मध्ये. आणि तिसरा प्रकार आहे ॲप. ॲप मध्ये तुम्ही ती माहिती देऊ शकता. ॲप बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? कारण हे ॲप तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचे, कारण त्याच्यामुळे लोक स्वतः त्या तक्रारी करतील आणि त्यांचं वाढण तुमच्यापर्यंत येणार नाही, तुमचा ताण कमी होणार आहे. त्यामुळं हा हा बोला सर हॅलो सर, राम गेगडे सर. तो मी थोडंसं फील्डवर असल्यामुळे तो प्रश्न झाला का सर की कॉटनचं फर्स्ट पिकिंग करताना आपण किती पिकिंगचं निवड करायची? कारण सरांचा फोन होता त्याच्या झालं ना संदर्भात बोलणं बोलणं. झालं का? कॉटनची निवड किमान करताना आपण 3 पिकिंगची, झालं ना? मी ठीक आहे म्हणलं सर, ना ठीक आहे. 3 मी पिकिंग थोडंसं फील्डवर कंपल्सरी, होतो. ठीक आहे. 3 तर निवडायच्याच आहेत. हां हां हां. गेगडे साहेब, हॅलो राम गेगडे, हा सर सर किती कंप्लेंट्स तुम्ही सर, कशा बोला ना. घेतायत? ऍप वर घेतायत, टोल फ्री वर घेतायत, स्वतः काही घेतायत का? पाऊस पडतोय आपल्या जिल्ह्यात. टोल फ्री हो सर, टोल फ्री नंबरवर आतापर्यंत निरसन झालंय सर. टोल फ्री नंबरवर घेतोय सर. हो. किती कंप्लेंट आहेत जिल्ह्यात? जिल्ह्यात टोटल एक सेकंद ना सर. परवाचा आकडा 3423 होता. पंचनामे 2400 झालेले होते. चालू आहे सर, पंचनामे चालू आहे सर. दररोजचे दररोज अपडेट होत आहे, होऊन जाईल सर. हा, तर ह्या कंप्लेंट कशा घ्यायच्या हे तुम्ही सुद्धा कळवायला पाहिजे सर. तुम्ही काही गावात ऍप डाउनलोड करून दिले का? हो दिलंय सर, दिलंय सर. हो दिलं. ऍप वर कंप्लेंट येत आहेत? साहेब माझ्याकडे ऍप वरच्या फक्त 312 कंप्लेंट आहेत. तर मंडळी, सगळ्यांना एक सांगतो की आपण आपल्या मोबाईल मध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचं ऍप डाउनलोड करून घ्यायचं. हे ऍप प्ले स्टोअर मध्ये आहे. प्ले स्टोअर मध्ये तुम्ही ते ऍप डाउनलोड करून घेतलं की त्या ऍप मध्ये तुम्ही कंप्लेंट भरू शकता. अगदी इतकं इझी ऍप आहे, आपल्या व्हॉट्सअप पेक्षा. आता तुम्हाला मी वाटलं तर स्क्रीन शेअर करतो. कंप्लेंट कशी नोंदवायची
आता तुम्हाला स्क्रीन दिसेल, स्क्रीनवर कंप्लेन कशी नोंदवायची. हे बघा, हे चिन्ह दिसलं तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स. या क्रॉप इन्शुरन्स ॲपला हे चिन्ह जे आहे त्याला तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला असं ॲप ओपन होईल. हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं सोयीप्रमाणे मराठी, हिंदी, इंग्रजी आहे. आपण मराठी लँग्वेज सिलेक्ट केली किंवा चेंज लँग्वेज म्हणून तुम्हाला हवी ती लँग्वेज तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कंप्लेंट नोंदवायची. तर नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा ह्या ऑप्शनला जायचंय तुम्हाला. त्या ऑप्शनला गेल्यानंतर पीक नुकसान म्हणून तुम्हाला 3ऱ्या नंबरचा ऑप्शन दिसत असेल बघा, 4 ऑप्शन आहेत तिथे. तर पीक नुकसानला क्लिक करा. पीक नुकसानीची पूर्व सूचनेला आता क्लिक करा तुम्ही. आता इथे त्या शेतकऱ्यानं, म्हणजे तुम्हाला सांगतो हँडसेट कोणाचा असू जा, ज्या शेतकऱ्याची कंप्लेन आहे त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा आहे आणि ओटीपी मागवायचा आहे. त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर तो ओटीपी येईल. जो 6 डिजिटचा ओटीपी येणार आहे तो 6 डिजिटचा ओटीपी, आता समजा मला हा 336 तो ओटीपी आला, ते ओटीपी मी टाकला. आता हंगाम मी निवडलाय. हंगाम बघा, खरीप हंगाम आहे. खरीपला मी सिलेक्ट केलं. वर्ष 2020 चालू आहे. वर्ष 2020. हे बघा, 2 योजना आहेत. एक वेदर बेस्ड हवामान आधारित, ती फळ पिकासाठी आहे. आपली योजना आहे PMFBY, प्रधानमंत्री फसल विमा योजना. मी तिला सिलेक्ट करतोय. त्यानंतर आपलं राज्य, महाराष्ट्र सिलेक्ट केलं. पुन्हा मी निवडामध्ये गेलो. आता नोंदणीचा स्त्रोत म्हणजे तुम्ही बँकेतनं विमा भरलाय की तुम्ही फार्मर कॉर्नरवरनं भरलाय का तुम्ही CSCतनं भरलाय. आता या शेतकऱ्यानं CSCतनं विमा भरलेला आहे, त्यामुळे मी CSC सिलेक्ट करतो इथे. आता तुम्हाला ज्या शेतकऱ्याचे म्हणजे तुम्ही विमा भरलेला आहे, ज्या शेतकऱ्याला कंप्लेंट नोंदवायची, त्यानं आपला जो नंबर असतो 040127200 याच्यावरून तो नंबर चालू होतो. आणि आता हे जे माझ्या समोर आरे पटेल म्हणून शेतकरी बसलेले, तर या शेतकऱ्याचा हा पॉलिसी क्रमांक आहे. हा पॉलिसी क्रमांक तिथे टाकायचा आहे. सिलेक्ट म्हणायचे. हे बघा, यादीतून अर्जाची निवड करा, इथं जाऊ नका. पॉलिसी क्रमांक जिथे लिहिले तिथं जो चौकोन आहे त्याला क्लिक करा. पहा, आता या आरे पटेल या शेतकऱ्यानं भरलेला विमा लगेच तिथं आले. स्क्रीन बघा, त्यानं काय काय कुठल्या कुठल्या पिकं भरलाय. बघा, सोयाबीन पिकाचा विमा भरलाय त्यानं. त्याच्यानंतर मक्का पिकाचा भरलाय. आता समजा या शेतकऱ्याचं बाजरी शेतात काढून ठेवलेली आणि तिचं नुकसान झाले. आता मी इथं बाजरीच्या तिथं क्लिक करतोय त्या चौकोनात. पहा, आता घटनेचा प्रकार काय आहे ते तिथं ड्रॉप डाऊन आयटम आहेत, त्याला सिलेक्ट करायचं. आता सध्या काय आहे, आपल्याकडं एक्सेस रेनफॉल झालेला आहे. एक्सेस रेनफॉल मुळे नुकसान झाले. कुठं वादळ झालं असेल, कुठं सायक्लॉनिक रेन्स आला असेल, जे काही असेल ते तुम्ही नुकसानीचा प्रकार टाकायचा. मी एक्सेस रेनफॉल सध्या सिलेक्ट केलंय. त्यानंतर घटनेचा दिनांक तुम्हाला सांगितलं मी 72 तास, 48 ते 72 तास. आज 15 तारीख आहे. मग माझी तारीख ही 13च्या आधीची असता कामा नये. मग माझं नुकसान 13 तारखेला झालंय. उदाहरण घे 13. घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा, काय परिस्थिती होती,
कट करून ठेवलंय आणि स्प्रेड केलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझं नुकसान झालं म्हणून मी कट अँड स्प्रेडला क्लिक केलं. त्यानंतर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी आपल्याला लक्षात येते. 50% नुकसान झाले, 40% झाले, 60% झाले, तर तिथं टक्केवारी टाका. समजा 50% टाकली, शहरामध्ये 50%च म्हणा किंवा तुम्हाला काय म्हणायचे हेवी रेन्स म्हणा, काय जे म्हणायचं असेल ते म्हणा. 50%. आता तुम्हाला जिथे तुमच्या शेतात नुकसान झाले त्याचा एक फोटो काढायचा. ह्या बाणाला क्लिक करा तुम्ही. हे बघा फोटो काढलाय मी. आता फोटो अपलोड करा. ते बघा तिथे तुमचा फोटो अपलोड झालाय. तिथे किमान 20 सेकंद खाली दुसरं जे दिलंय 20 सेकंद ते 60 सेकंदापर्यंतचा तुमच्या शेतात फिरून जसं जसं नुकसान झाले त्याचा एक व्हिडिओ काढा. आता मी इथे व्हिडिओ काढतो. तसा तो कंपल्सरी नाहीये, पण कंपनीला लक्षात येण्यासाठी आपण व्हिडिओ काढला तर अजून चांगली गोष्ट आहे. नाही काढला अडचण नाही, फोटो कंपल्सरी होता. काढ थोडस. आता मी तिथे व्हिडिओ सुद्धा अपलोड केला आहे. बघा बाय डिफॉल्ट शेतकऱ्याचं नाव आले, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आलाय, शेतकऱ्याचा आधार क्रमांक आलाय. आता याला सबमिट म्हणा, सादर करा मराठीत. आता मी हे सादर करतोय. तुम्हाला एक डॉकेट नंबर येईल. तुम्हाला तो डॉकेट नंबर तुमच्या कंप्लेंटचं काय झालं आहे याच्यासाठी उपयोगी येतोय. कुठल्याही मोबाईलवरून कोणाच्याही मोबाईलवरून तुम्ही हे करू शकता. फक्त तिथं शेतकऱ्याचा पॉलिसी नंबर आणि त्याचा मोबाईल नंबर हे आवश्यक आहे. तर कुठे जर क्रॉप लॉसेसच्या जर काही तक्रारी असतील आणि आपल्या असिस्टंट लोकांना किंवा ग्रामसेवक लोकांना तलाठी लोकांना लोक म्हणत असतील की बाबा या आमच्या कंप्लेंटचं काय, तर आपण ह्या ज्या कंप्लेंट आहेत हे बघा ते डॉकेट नंबर सगळं आलंय, इन्शुरन्स कंपनीचं नाव, व्हिलेजचं नाव, सगळं आलंय. तुम्हाला त्या याच्यामध्ये ते दिसतंय. तर अशा प्रकारे जर कुठे सध्या महाराष्ट्रानं इशारा दिलेला आहे आपल्या सर्व जिल्ह्यांना की पाऊस पडेल. पाऊस पडल्यानंतर कंपनीकडे ॲपवर जर तुम्ही हा तक्रार नोंदवली तर याची दखल घेणं भाग आहे कंपनी. कोणाला काही अडचण आहे ॲप बद्दल या आपण स्वतःकडे जर काही नुकसान झालेलं असेल
तर या ॲपद्वारे तुम्ही ते नोंदवू शकता. नोंदवा. कारण सध्या पाऊस पडतोय आणि हे आपणासाठी आवश्यक होतं म्हणून हे सांगितलं. याबाबत काही अडचण नसेल तर आपला एक हा बोला. हा सर, आणि या नुकसानीचा पंचनामा कधीपर्यंत होईल मग? हे बघा, या नुकसानीचा पंचनामा कसं आहे, आपली कंपनीवाल्यांना म्हणजे असं म्हणून नाही, कंपनीवाल्यांना तुम्हाला टाळायचं असतं, पण आपली जर कंप्लेंट वेळेत गेली आणि त्यांच्याकडनं जर डिले झाला तर याला जिम्मेदार कंपनी. त्यामुळं आपण ॲपवर तक्रार नोंदवायची, आठवडाभरात साधारणतः पंचनामे करतात, असा या वर्षीच्या कंपनीचा HDFC इर्गो आहे औरंगाबादमध्ये, त्यांचा अनुभव आहे. त्यामुळेच तुम्ही जर लाईव्ह फोटो टाकला तर नुकसान लगेच लक्षात येतं. अजून कोणाच्या काही शंका? कोणाच्या काही शंका नसतील तर